नमस्कार पालको. RT 2024-25 प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रतीक्षित असलेल्या पालकांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. आपण पाहतो आज आहे 10 एप्रिल. जवळपास 7व्यांदा का 8व्यांदा तारीख वाढ झालेली आहे आणि आताची तारीख RTच्या वेबसाईटवरती दिसते ती म्हणजे 12 एप्रिल. आशा करूया की 13 एप्रिलला विद्यार्थी नोंदणी सुरू होईल. 12 एप्रिलपर्यंत शाळेच्या नोंदण्या ह्या यशस्वीरित्या पूर्ण होतील. परंतु त्यापेक्षाही मोठा गोंधळ पालकांमध्ये असा उडालेला आहे की प्राथमिक शिक्षण विभागाने एक परिपत्रक जाहीर केलेलं होतं 3 एप्रिलला आणि त्यामध्ये नवीन नियमाबद्दल थोडीफार माहिती देण्यात आलेली आहे. मग त्यामुळेच एक संभ्रम अवस्था पालकांमध्ये झालेली दिसतीये. मी 1-2 महिन्यापूर्वी म्हणजेच 18 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारीला जो काही नवीन नियम असणार आहे त्या नवीन नियमाचा परिणाम काय असणार आहे ॲडमिशन प्रक्रियेवरती, म्हणजेच तुम्हाला शाळा निवडताना काय परिणाम होणार आहे आणि त्यावरती मात कसं करायचं आहे तो व्हिडिओ मी बनवला होता. आणि मला आनंद आहे की त्यामध्ये जे काही मी सांगितलं होतं ते बऱ्यापैकी या नियमावलीशी जुळत आहे. म्हणजेच काय तर केंद्रबिंदू हे शाळेपासून शाळेचं अंतर न पकडता विद्यार्थ्याचं निवासस्थान म्हणजेच तुमचं राहतं घर हे केंद्रबिंदू धरण्यात आलेलं आहे. आता आपण पाहूया की नेमकं जो काही बदल घडलेला आहे आणि जे काही नियमावली यामध्ये गोंधळ उडालेला आहे तो नेमका काय आहे आणि सोबतच कागदपत्रात पण नवीन सूचना दिलेली आहे. भाडेकरारच्या बाबतीतही एक नवीन संदेश तुमच्यासाठी आहे. तुम्ही जर भाडेकरार बनवत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण नियम बदललेले आहेत. तुमचं ॲडमिशन जर तुम्ही ह्या चुका केल्या तर तुमचं ॲडमिशन रद्द होऊ शकतं. चला तर मग वेळ न घालवता, आपल्याला माहिती आहे विषय तसा गंभीर आहे, तसं मी समजून सांगायला गंभीर आहे. इडापिडा जाऊ दे आणि जनतेचं राज येऊ दे म्हणत आपण या माहितीला सुरुवात करूया. मित्र 4 तारखेचं परिपत्रक आपण थोडक्यात लवकरात लवकर समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मग पाहूया नेमकं हे परिपत्रक काय म्हणते, काय नवीन नियम आहेत आणि कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, अटी व शर्ती काय आहेत ते आपण डायरेक्टली स्क्रीनवरती पाहूया. हे प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षण संचालनालयाचं आहे. त्यामध्ये त्याने नमूद केलेलं आहे. त्याची तारीख आहे 3 एप्रिल 2024, ज्यामध्ये की आपण सरळ बघूया महत्त्वाची माहिती कुठली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की RT घटकातील वंचित मागासवर्गीय किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना RT मध्ये जर 25% प्रवेश जर घ्यायचा असेल, तुम्हाला या अनुषंगाने जर प्रवेश जर घ्यायचा असेल तर प्राधान्य क्रमांक ठरवताना विद्यार्थ्यांनी निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर पहिलं अनुदानित शाळा, त्याच्यानंतर दुसरं आहे शासकीय शाळा, त्याच्यानंतर तिसरा आहे स्थानिक स्वराज्य संस्थाची शाळा, नंतर 4था क्रमांक आहे तो स्वयं अर्थसहाय्यित शाळा. अशा प्रकारच्या शाळा असतील. म्हणजे काय सांगण्यात आलेलं आहे की या वेळेस जे काही शाळा प्रवेश देणार आहेत त्यामध्ये 4 प्रकार आहेत. सर्वात पहिला प्रकार जो त्यांनी सांगितलेला आहे की तो म्हणजे अनुदानित शाळा, दुसरा प्रकार आहे शासकीय शाळा, तिसरा आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिका असतील किंवा नगरपालिका असतील, त्याच्यानंतर 4था क्रमांक आहे स्वयं अर्थसहाय्य म्हणजेच काय ज्या कोणी प्रायव्हेट स्कूल्स आहेत ज्याला की पालक फार इच्छुक असतात त्या शाळा. तर अशा 4 प्रकारच्या शाळा आता प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेत आहेत. आणि इतक्या साऱ्या शाळा जर प्रवेश प्रक्रियेत भाग घेत असतील तर नक्कीच त्यांना वेळ हा लागतोच आहे. त्यामुळेच काय तर महिना 1.5 महिना यामुळं उशीर होतोय असं आपण गृहीत धरू. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारच्या शाळा असतील. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घेण्याची यामध्ये ही आहे की तुम्हाला यांनी सांगितलेलं की विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरील, आता पहिल्यांदा जर 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक शाळा नसतील व 1 किलोमीटरच्या अंतरावर स्वयं अर्थशाळा असेल, अशा परिस्थितीत म्हणजे काय जर समजा तुमच्या घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती ना कुठले ते पहिल्या 4 प्रकारापैकी 3 प्रकार म्हणजेच शासकीय शाळा, अनुदानित शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्था यापैकी कुठलीही शाळा नसेल आणि जर तुमच्याकडे ती स्वयं अर्थसहाय्य किंवा प्रायव्हेट शाळा असेल तर तुम्ही 1 किलोमीटरच्या आत त्या प्रायव्हेट शाळेला प्रिफरन्सेस देऊ शकता. अर्थशाळेत मुलांना प्रवेश दिला जाईल. अशाच परिस्थितीत तुम्हाला प्रवेश दिला जाईल. आता दुसरी गोष्ट काय अपवादात्मक गोष्ट काय आहे की घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती समजा अनुदानित शाळा नाही, शासकीय शाळा नाही, स्थानिक स्वराज्य संस्थाची शाळा नाही आणि स्वयं अर्थसहाय्य शाळा नसेल तर अशा विद्यार्थ्यांना निवासस्थानापासून 3 किलोमीटरच्या अंतरावरती शाळेमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्य क्रमांकाने होतील. म्हणजेच काय 1 किलोमीटरच्या आतमध्ये जर समजा ह्या 4ही प्रकारच्या शाळा नसतील, तुमच्या खाजगीही शाळा नसेल तर तुम्हाला 1 ते 3 किलोमीटरच्या आत म्हणजे 1 पासून पुढे 3 किलोमीटरच्या आत जर तुमच्याकडे प्रायव्हेट स्कूल येत असेल तर तुम्ही ती प्रायव्हेट स्कूल निवडू शकता. परंतु तुम्हाला जो काही प्रेफरन्सेस असणार आहे
ते मी जसं सांगितलं तो प्रिफरन्सेस प्रमाणेच राहणार आहे. जो तुम्ही प्रिफरन्स द्याल त्या प्रिफरन्सेस प्रमाणेच तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे. शाळेमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्य क्रमांक म्हणजे जे काही ठरवलेला प्राधान्य क्रमांक आहे तो प्राधान्य क्रमांकच हा यामध्ये मान्य होणार आहे. म्हणजेच काय तर तुमचं जर पहिलं प्राधान्य तुम्ही गव्हर्नमेंट स्कूलला दिलं असेल तर त्याच गव्हर्नमेंट स्कूलला तुमचं पहिलं प्रिफरन्सेस असेल. ज्याला कुणाला तुम्ही प्रिफरन्सेस द्याल त्याच ठिकाणी तुमचं ऍडमिशन होऊन जाईल. मग आता त्यांनी बऱ्याच वेगळ्या शाळा आणि शाळेचे व्यवस्थापन म्हणजे कुठल्या शाळा, जिल्हा परिषद शाळा कशा, खाजगी अनुदानित कुठल्या आणि या सगळ्या शाळांबद्दल माहितीही दिलेली आहे. त्यामुळं यामध्ये डिटेल्समध्ये न जाता आता महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत की भागामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करूया की कागदपत्र कुठली आहे. निवासाचा पुरावा आपण पहिल्यांदाच पाहिला की राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल, प्रॉपर्टी देयक म्हणजे घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट इत्यादी यापैकी एक पुरावा ग्राह्य धरला जाईल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता जर भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचाच भाडे करार पाहिजे. भाडे करार हा फॉर्म भरण्या दिवसापूर्वीचा असावा. जसं मी वारंवार सांगत आलेलो आहे की किमान एक दिवस आधी तरी पाहिजे आणि त्याचा कालावधी हा 11 महिन्याचा असावा. त्यांनी सांगितलेलं की 11 महिने किंवा त्यापेक्षाही जास्त असावा, त्यापेक्षा कमीचा पुरावा नाही चालणार. आणि जर तुम्ही भाडे करार जर जोडत असाल, प्रत जर जोडली असेल तर कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणी भाडे करारनामा दिला असेल त्याच ठिकाणी पालक राहत नाही असे आढळून आल्यास पालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सदर बालकाचे प्रवेश रद्द करण्यात येतील. तसेच आरटी मधून प्रवेश झाला तरीही संपूर्ण फीस संबंधित पालकांनी भरावी लागेल. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी परवाच एक बातमी ऐकली होती एक आठवड्यापूर्वी की 200च्या आसपास विद्यार्थ्यांचे प्रवेश मागील वर्षी जे भाडे करारवरनं झाले होते तेही रद्द करण्यात आलेले आहेत. गोष्ट इथं अशी आहे की तुमचं जरी तुम्ही भाडे करार दाखवताय, तात्पुरतं तुम्ही राहताय म्हणून दाखवताय, तुमचं ऍडमिशन होतं, पण आता कसून चौकशी चाललेली आहे की बोगस प्रकरण जे झालेले आहेत की फक्त शाळेत ऍडमिशन होईपुरतच भाडे करार जे काही पालकांची इच्छा असते ते काही पालक करतात. तर त्यामध्ये आता कुठल्याही टप्प्यावरती म्हणजे नुसतं ऍडमिशनच्या सुरुवातीलाच नव्हे तर तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतरही तुमची पडताळणी होऊ शकते, कोणत्याही टप्प्यावरती पडताळणी होऊ शकते. आणि त्यामध्ये जर तुम्ही तिथं राहत नाही असं आढळून आलं, ज्या कुण्या भाड्याच्या घरात तुम्ही राहत नाही असं आढळून आलं तर तुम्हाला तो प्रवेश रद्द करण्यात येईल. पालकांवरती योग्य ती कारवाई केली जाईल. जे काही नियम आहेत त्या नियमाने कारवाई केली जाईल आणि तुम्हाला त्या पर्टिक्युलर शाळेची ही फीस ही भरावी लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला शाळेची फीस भरणं गरजेचं आहे. जर तुम्हाला तिथंच ऍडमिशन करायचं असेल तर त्या शाळेची फीस ही भरावीच लागणार आहे. त्यामुळे भाडे करार जे कुणी पालक करणार आहेत त्यांना काळजी घ्यायची आहे की तुम्हाला खरोखरच जर भाड्यानं तुम्ही राहत असाल तरच तुम्ही यामध्ये भाडे करार दाखवा. जर भाड्यानं राहत नसाल तर कृपा करून तुम्ही जे काय आहे नियमावली त्याचं पालन करा. त्याच्यानंतर जातीचं प्रमाणपत्र त्यांनी सांगितलेलं आहे. जातीच्या प्रमाणपत्राचा पुरावा कसा पाहिजे, सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित करून दिलेला पुरावा पाहिजे. तर उत्पन्नाच्या दाखल्याबद्दलही सांगितलेलं आहे त्यांनी की उत्पन्नाचा दाखला 1 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा असावा. अशा प्रकारे आणि दिव्यांग किंवा तुम्ही जर दाखवत असाल विकलांग वगैरे तर 40% जास्त दिव्यांगत्व पाहिजे. त्यामध्ये वयाचं सांगितलेलं आहे त्यांनी 6 वर्षापेक्षा जास्त पाहिजे. आता पालकांना जर सिंगल पेरेंट दाखवला असेल म्हणजेच विधवा, घटस्फोटित आई अथवा वडील यापैकी कोणतेही एक असेल तर पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र घरात धरले जाईल. म्हणजे सिंगल मदर असेल तर आईचंच कागदपत्र, सिंगल फादर असतील तर पालकाचं वडिलाचं एकाचंच कागदपत्र धरलं जाईल. शकतात अवैध निवासस्थानचा पत्ता म्हणजे चुकीचा पत्ता, रहिवासाचा पत्ता, जन्माचा दाखला त्याचा चुकीचा असेल, जातीचं प्रमाणपत्र वडिलाचं चुकीचं असेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र बोगस असेल, फोटो ID व्यवस्थित नसेल, दिव्यांग प्रमाणपत्र जे तुम्ही देताय तेही व्यवस्थित नसेल तर अशा परिस्थितीमध्येही तुम्हाला हे कागदपत्राच्या आधारावरती शाळा ही तुमचं ऍडमिशन टाळू शकते. आता पडताळणी समितीची नियमावली आपण पाहूया. जर एखाद्याचा पाल्याचा नंबर लागत असेल तर त्या पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्राची पडताळणी करावी. गट शिक्षण अधिकारी यांनी प्रत्येक बालकाला 3 वेळा प्रवेशाकरिता संधी देऊन पालकांना संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर विहित मुदत RT पोर्टलवर नॉट अप्रोच असे करावे. म्हणजे तुम्हाला 3 वेळेस संधी मिळणार आहे. तुमचं जर पाल्य लागला तर ते तुम्हाला 3 वेळेस अप्रोच करतील की तुम्ही पुढची प्रक्रिया करून घ्यावी. आता पडताळणी समितीवरती बरेच सारे नियम आहेत. आता आपण पाहूया की नेमकं जर तुम्हाला याचा जर जे काही नियम आहेत तुमचा नंबर नाही लागला किंवा तुमचं कागदपत्र जर रद्द केले असतील तर तुम्हाला त्याची निवड रद्द करण्यात यावी व अशा रद्द झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार दाद मागता येईल. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्यावर अन्याय झालेला आहे,
फेअर प्रॅक्टिस झालेली नाहीये तर तुम्ही शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषदला करू शकता. त्यांच्याकडनं जर तुम्हाला नाही मान्य नसेल त्यांचा निर्णय, तर तुम्ही विभागीय शिक्षण उपसंचालक म्हणजेच विभागीय कार्यालयाला तुम्ही भेट देऊन तिथंही तुम्ही त्यांना दाद मागू शकता. आणि आता याच्यामध्ये आणखीन काही महत्त्वाची सूचना म्हणजे पालकांना केवळ SMS वर अवलंबून न राहता वेळोवेळी RT पोर्टलवरती भेट द्यायची आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर त्याचीही गरज नाहीये. वेळोवेळी मी तुम्हाला नक्कीच अपडेट देत राहील. तुम्ही निश्चिंत राहा. जे काही नवीन नियम असणार आहेत, जसंही फॉर्म भरण्यास सुरुवात होईल, ॲक्च्युअलमध्ये फॉर्म कसा भरायचा, अचूक फॉर्म कसा भरायचा, हे मी एक डमी फॉर्म भरून तुम्हाला मदत ही नक्कीच करणार आहे. त्यामुळे तुम्हाला करायचं काय की थोडीशी काळजी घ्या, चुका नका होऊ देऊ. मान्य आहे उशीर होतो आहे, परंतु गडबडीनं फॉर्म न भरता आपल्याला कमीत कमी 15 ते 20 दिवस या फॉर्मला मिळणार आहे. सगळे कागदपत्र तयार असतील त्यावेळेसच फॉर्म भरायला सुरुवात करा. नवीन फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ लवकरच फॉर्म सुरू झाल्यानंतर मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. तो पाहण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर का वेगळे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी प्रत्येक स्टेजवरती, प्रत्येक टप्प्यावरती, प्रत्येक मुद्द्यावरती सेपरेट व्हिडिओज बनवलेले आहेत, तेही तुम्ही पाहू शकता आणि तुमच्या शंकेचं निरसन करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.